धुळे जिल्ह्यातलं मोरदड तांडा गाव केवळ 31 मिलीमीटर पावसानं जलसंपन्न झालंय। एकाच पावसानं गावाची पाण्यासाठीची वणवण संपवून टाकली आहे। जलयुक्त शिवार अभियान योजनेअंतर्गत गावात 2 बंधाऱ्यांची कामं करण्यात आली। गावानेही श्रमदानाचा वाटा उचलला आणि अवघ्या 2 महिन्यात कमाल दिसून आली। गावाला पाणी पुरवठा करणारी विहीर आहे, पण झालं त्याच्यामुळे तर आता जवळजवळ आमच्या गावाचा पिण्याचा पाण्याचा तर प्रश्न जवळजवळ 90% सुटणारच आहे। पाण्याच्या प्रत्येक थेंबासाठी मैल न मैल पायपीट करणारे ग्रामस्थांचे पाय आता या जलसाठ्यामुळे थोडे विसावलेत। सतत पाण्यासाठी भटकंती करणारी पावलं आता शेतीकडे वळली आहेत। गावकरी आपल्या शब्दांतून आनंदाला अशी वाट करून देत आहेत। कशा तरी पद्धतीने शासनाने पण आम्हाला मदत केली, JCB दिला, खर्च पण दिला आणि लोकसहभागातून या 2 धरणांचे खोलीकरण केलं आणि हा म्हणजे माझ्या आयुष्यातली आज पहिला साठा आज मी पाहतोय। लोकसहभागातून 2 नाल्यांचे खोलीकरणाचे काम या ठिकाणी करण्यात आलेले आहे। 31 मिलीमीटर पाऊस झालेला आहे 2 दिवस आणि त्यात आपण पाहू शकता किती पाणी साठा झालेला आहे। मोरदड तांडा गावातली ही जलसंपन्नता कायम टिकून राहावी याचं भान गावातल्या प्रत्येकानं ठेवणं गरजेचं आहे। दुष्काळात पाण्यासाठी झालेली भटकंती न विसरता या बंधाऱ्यातला गाळ काढणं आणि त्यांची देखभाल दुरुस्ती करत राहणं ही जबाबदारी गावकऱ्यांनी व्यवस्थित पार पाडल्यास पाण्यासाठी कुणापुढे हात पसरण्याची गरज राहणार नाही आणि जलसंपन्नताही कायम टिकून राहील। प्रशांत परदेशीसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, धुळे। नळातून दूषित पाणी येतं, आपण हे कायम ऐकतो, मात्र नळातून थेट साप आला तर पाहुयात भंडाऱ्यात असंच काहीसं घडलंय। या भांड्यातला हा साप पहा। हा साप पाहून कुणाच्याही अंगाचा थरकाप उडेल। जंगलातून हा साप पकडला असेल असं तुम्हाला वाटेल, मात्र हा जिवंत साप चक्क नळातून निघालाय। भंडाऱ्यामध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे। प्रभाग क्रमांक 1 मध्ये राहणाऱ्या वसंत काकडे यांच्या नळातून हा जिवंत साप बाहेर आलाय। नळातून येणारा साप पाहून काकडे यांची घाबरगुंडी उडाली। सर्पमित्रांच्या मदतीनं हा साप बाहेर काढला। भंडारा नगर परिषद आणि पाणी पुरवठा विभाग नागरिकांच्या जीवाशी खेळत असल्याचा आरोप करून याची चौकशी करावी अशी मागणी संतप्त भंडारावासियांनी केली आहे। नळामधून जे साप त्यांनी दिसलं, ते घाबरले आणि लगेच मला आवाज दिला। सोबत घरचे व्यक्ती आले आणि त्यावेळेस मी बादलीमध्ये तो काढलं त्याला आणि माझ्या सरपंचाला बोलवलं। दुर्दैवाची गोष्ट आहे आणि या गोष्टीची चौकशी करण्याची आम्ही मागणी करत आहोत नगरपालिकेला। शहरातील पाईपलाईन खूप जुनी झालेली आहे आणि लोकसंख्या वाढल्यामुळे पाण्याचा खूप प्रॉब्लेम आहे शहरात। याचं आम्ही निवेदनसुद्धा दिलेलं आहे कलेक्टर साहेबांना। दरम्यान नळातून साप येणं शक्यच नाही असा दावा नगर परिषदेचे पाणी पुरवठा विभागाचे अभियंता करतायत। वरून जो आहे ना त्याच्या आहे ना अंगणामधून जो साप आला असेल आणि तो आहे ना पाण्यामध्ये पडला, तो त्या टाक्यामध्ये पडला असेल आणि त्या सापाला सगळ्यात सोयीस्कर जे होल असते 80 इंचीचं ते पाण्याचा नळाचं कनेक्शन तिथं जाऊन फसला असेल। 1.5 लाख लोकसंख्या असलेल्या शहराला पाणी पुरवठा करण्याकरता फक्त 2 टाक्या आहेत। या टाक्यांच्या 100 वर्ष जुन्या पाईपलाईनची योग्यरित्या काळजी घेण्यात आली नाही, त्यामुळे नागरिकांना अक्षरशः पाणी विकत घ्यावं लागतंय। आम्ही आता 8 दिवस झालं आम्ही विकत घेऊन केन आणतो पाणी। हो, विकत आणतो आम्ही पाणी। आंघोळ सुद्धा आंघोळीला पाणी नाही घ्यायची इच्छा होते। 15 दिवस झाले आणि तो पाणी वापरून नाही होत, आंघोळ सुद्धा करून नाही होत। आंघोळ केली तर खास सुद्धा ते माझी पोरगी खाजवत आहे। त्या पाण्याचा वास सुद्धा असं आणि वापर सुद्धा करू शकत नाही। दूषित पाण्यामुळे नागरिक कायम हैराण असतात, मात्र आता थेट नळातून साप येत असल्यानं सामान्यांचं आरोग्य राम भरोसेच म्हणावं लागेल। माधव चंदनकर, झी मीडिया, भंडारा। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।